तर महादेव मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मजेत असाल? मी भाग्यश्री. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत असो. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. काल माझा दुसरा ब्लॉग होता, त्याला तुम्ही सपोर्ट केलं, धन्यवाद. आज तुम्हाला मी उसळची रेसिपी दाखवणार आहे, ते तुम्ही बघा. चला स्टार्ट करू आपण. कापून घेतलेलं लसूण, लाल तिखट, मीठ, राई जिरी, हळद, धनिया पावडर, कोथिंबीर, कढीपत्ता, मटकी साफ करून धुवून घेतलेली आहे. 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. बघा, फोडणी आपण देऊ. पुरतं तेल टाकून ठेवू आपण. तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापून देऊ. तेल चांगलं तापलेलं आहे. राई टाकून घेऊ. राई तडकल्यानंतर जिरे राई टाकलेलं आहे. जिरे वरती आल्यानंतर ना कढीपत्ता टाकून घेऊ आपण. राई जिरे भाजलेले आहे. कढीपत्ता टाकला. लसूण टाकून घेऊ. लालसर भाजून घेऊ लसूण. कांदा टाकलेला आहे. कांदा व्यवस्थित लाल भाजून घेऊ. कांद्याचा कलर चेंज होईस्तोवर भाजायचा लाल. तरच भाजी चव लागेल, नाही तर चव लागणार नाही. मग सांगितलेलं टेक्निकनुसार भाजी करा. कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण हळद आणि धनिया पावडर टाकून घेऊ. धनिया पावडर टाकलेली आहे. हळद, कोथिंबीर टाकू. काय वरून टाकतात, तर तेलामध्ये भाजल्यानंतर चव लागते, त्यामुळे शक्यतो तेलातच भाजून घ्यायची. बरं, सगळी अशी फोडणी झाली पाहिजे, तरच भाजी चव लागेल. आणि लाल तिखट आणि मीठ टाकून घेऊ. टाकलेलं बघा. मटकी टाकून घेऊ. बघा, थोडीशी भाजून घेऊ आपण. पाणी घालू आपण. त्याला पाणी घातलेलं आहे. तर 10 ते 15 मिनिट आपण शिजवून घेऊ. आता कलर वगैरे मस्त आला, तरी वगैरे झालेली आहे, शिजवून झालेली आहे. बघा, तर एका साईडला आलेली आहे. आता आपण गॅस बंद करू. तर भाजी काढून घेऊ. झालेली आहे भाजी. चला, काढून घेतलेली आहे भाजी. आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.